शिवरायांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला मोठा दणका मिळालेला आहे। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय, त्यामुळे कोरटकरची अटक अटळ आहे। आता या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। शिवरायांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला मोठा दणका बसलाय। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय आणि त्यामुळे आता कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाहीये, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। महापुरुषाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामिनाचा मार्ग आता बंद झालाय। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। प्रशांत कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता। त्या संवादात प्रशांत कोरटकरनं महापुरुषांबाबत अपमानास्पद भाषा वापरली होती। या प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली होती। कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यानं 7 दिवसांचा अंतरिम दिलासा मागितला होता, पण त्यालाही कोर्टानं नकार दिलाय। आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती, त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती। आणि त्याला इतकी दिवस झाले, खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतकी दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता। न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे, याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक